नमस्कार. बघता बघता नवरात्री संपत आल्या आणि मस्त दसऱ्याचा दिवस उगवायला आलाय. तर दसरा म्हटलं की खूप जणांच्या घरात मस्त चमचमीत असं जेवण बनतं. काहींच्या घरात पुरणपोळी बनते, तर काहींच्या घरात मस्त बासुंदी पुरीचा, बासुंदी चपातीचा बेत असतो. तर आज आपण असाच एक बेत बनवलेला आहे. यामध्ये मस्त चमचमीत अशी पनीरची भाजी आहे, हॉटेल स्टाईल दाल फ्राय आहे, चमचमीत असे आपली खमंग काकडीची कोशिंबीर आहे. सोबतच मी चपाती केलेली आहे, भात आहे आणि इथे मी एक वेगळ्या प्रकारची बासुंदी बनवलेली आहे, मस्त कॅरमल केलेली अशी ही झटपट बनणारी व्हेज थाळी आज मी कशी बनवायची ते दाखवलेली आहे. अगदी वेळेचं योग्य नियोजन केलं तर ही थाळी बनवायला 1 ते 1.5 तास खूप झाला. तर चला तर मग वेळ न घालवता ही थाळी कशी बनवायची ते पाहूयात. तर थाळीची सुरुवात मस्त आपण कुकर लावण्यापासून करणार आहोत. कुकरच्या डब्यामध्ये इथे मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. सेम वाटीने मी पाव वाटी मूग डाळ घेणार आहे आणि सेम वाटीने मी पाव वाटी मसूर डाळ घेणार आहे. तर या तिन्ही डाळींचा मी वापर करते. तुम्हाला कोणती यातली नको असेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल. आता पाणी घालून ह्या डाळी आपण 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणीचा तांदूळ आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे. हाही तांदूळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आता डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये 1 ग्लासभर आपण पाणी घालणार आहोत, मीठ घालणार आहोत आणि थोडीशी हळद घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचं. तसंच आपण तांदूळ जो घेतलेला आहे तोही स्वच्छ धुवून घेतला. 1 वाटी आपण हा तांदूळ घेतलेला होता, तर त्या सेम वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घालणार आहोत. तर जितकं तांदूळ घेतला आहे त्याच्या 1.5 पट पाणी घालायचं, मीठ घालणार आहोत आणि हाही तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता कुकरमध्ये खाली मी 1 वाटी पाणी घालते आहे. यामध्ये ही अगदी तुरीची डाळ जी आपण भिजवून ठेवलेली ती डाळ ठेवणार आहोत आणि वरती त्याच्या तांदूळ ठेवणार आहोत, जेणेकरून डाळ उतू गेली तरी ती भातात मिक्स होऊ नये. कुकर लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे बासुंदीची तयारी करणार आहोत. तर मी जाड बुडाची एक कढई ठेवली आहे. यामध्ये मी 1 लिटर फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेत आहे. तर बासुंदी बनवताना शक्यतो तुम्ही जे कढई वापराल किंवा जे काही पातेलं वापराल ते शक्यतो जाड बुडाचं वापरायचं. भांडं शक्यतो पसरटच असावं, म्हणजे बासुंदी व्यवस्थित बनवता येते. तर आता या दुधाला आपण एक उकळी काढून घेतलेली आहे. तुम्ही फुल गॅसवरतीही याची उकळी काढून घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण हे दूध थोडंसं आटवाय ठेवणार आहोत. दुधामध्ये मी चिमूटभर केसराच्या काड्या टाकते, त्यामुळे दुधाला सुंदर कलर येणार आहे. दूध उकळते तोपर्यंत इथे एक छोटी कढई ठेवली. यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे. इथे मी काही ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण या तुपावरती छान भाजून घेणार आहोत. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी पिस्ते, काजू, बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. नसेल आवडत तर नाही घेतले तरीही चालतील. 1-2 मिनिट ड्रायफ्रूट्स छान भाजले की हे मी एका ड्रायफ्रूट्स छान भाजले गेले की आपण सेम कढईमध्ये अर्धी वाटी दूध घेणार आहोत. आपण जे गरम करायला दूध ठेवले त्यातलंच मी अर्धी वाटी घेतले आणि यामध्ये मोठे 3 ते 4 चमचे मी मिल्क पावडर घालणार आहे. आपलं जे मिल्क पावडर तुम्ही दुकानात गेला आणि 10 रुपयाचं पॅकेट मागितलं तरी तेवढं जे पॅकेट असतं ते सगळं मी यामध्ये घातलेलं आहे. आता ही मिल्क पावडर आपण या दुधासोबत मिक्स करणार आहोत आणि छान घट्टसर करून घेणार आहोत. तर इथे आपण मिल्क पावडर्सपासून खवा बनवून घेतोय, मावा बनवून घेतोय. याऐवजी तुम्ही तयार खवा घेतला तरीही चालेल. तर आता तुम्ही पाहू शकता मिल्क पावडर छान दाटसर झालेली आहे आणि याचा एक छान गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण हे जे तयार केलेला खवा आहे तो हे जे दूध उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये घालणार आहोत. हा तयार केलेला खवा या दुधामध्ये घातल्यामुळे आपलं दूध पटकन घट्टसर होणार आहे आणि आपली बासुंदी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आहे. आता दूध आपण तसंच उकळायला ठेवणार आहोत. दुसऱ्या एका कढईमध्ये मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आता साखर आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे. याचं छान कॅरमल तयार करून घ्यायचं आहे, कारण आपण कॅरमल फ्लेवरची बासुंदी बनवतो आहे. तर साखर तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवरती मी ती वितळायला ठेवलेली आहे. हळूहळू ही वितळायला सुरुवात होते. तर 1-2 वेळा आपण ही हलवून घेणार आहोत, जेणेकरून सगळी साखर व्यवस्थित वितळेल आणि करपायची नाही आहे. तर ही साखर मी 1-2 वेळा व्यवस्थित हलवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता ही हळूहळू आता छान वितळायला लागली आहे. त्याला सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागला आहे. तर साखर आपली छान वितळली गेलेली आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला वितळवायची नाही आहे, कारण याच्यापेक्षा जास्त वितळली तर ती पुन्हा साखरेच्या दाण्यांमध्ये रूपांतर होतं. तर आता ही वितळवलेली साखर आपण हे जे उकळायला ठेवलेलं दूध आहे त्यामध्ये घालणार आहोत. हे कॅरमल दुधात घातल्यानंतर दूध थोडंसं वर येतं, त्यामुळे हळूहळू ओतायचं. आता हे तुम्ही पाहू शकता दुधामध्ये ओतल्यानंतर दुधालाही एक सुंदर असा कलर आलेला आहे.
तर ही कॅरमल फ्लेवरची बासुंदी मस्त अशी तयार होते. या दुधाला सुंदर असा कलर येतो. तर ही जी कडेची साई आहे तीही आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता जास्त वेळ लागत नाही. जे साखर आपण टाकलेली आहे तीही यामध्ये लगेच विरघळते. आता यामध्ये तयार केलेले आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आणि थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि ही थोडी मी हलवून आटवायला ठेवणार आहे. तर एक 5 ते 10 मिनटं आटवल्यानंतर तुम्ही पाहू शकता हिला असा डार्क असा रंग आलेला आहे आणि आपली बासुंदी छान आटलेली आहे. तर एवढीच आपण बासुंदी आटवणार आहोत. ही एका डब्यामध्ये काढून घ्यायची आणि थंड करायची. ही छान दाटसर होते. तर आता आपली बासुंदी तयार झाली आहे. तोपर्यंत आपण इथे भाजीची तयारी करूयात. एका गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि यामध्ये 2 छोट्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले होते आणि सोबतच थोडंसं तेल टाकलेलं आहे. कांदा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. याला छान गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता एक 2 ते 3 मिनिटांमध्येच कांदा छान खरपूस झालेला आहे आणि याला छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. आता यामध्ये मी एक टोमॅटो छान चिरून घेतला आहे तो टाकणार आहे आणि टोमॅटोही मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. आता टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये मी आलं आणि लसूण टाकणार आहे. सोबतच 7 ते 8 आपण काजूच्या पाकळ्या टाकणार आहोत. तर काजू, आलं, लसूण आपण व्यवस्थित या टोमॅटोसोबत मिक्स करणार आहोत. यासोबतच मी 2 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत, काश्मीरी मिरच्या, त्याही टाकणार आहे. याने आपल्या भाजीला सुंदर असा कलर येणार आहे. तर एक 2 मिनटं आपण हे परतून घेतलं आहे. आता हे थंड करायचं आणि हे बिना पाणी घालता वाटून घ्यायचं. तर आता वाटण तयार केलं आहे. कढईमध्ये 2 चमचे आपण तेल घालणार आहोत. तेल छान गरम झालं की आपण हे वाटण जे तयार केलं आहे ते घालणार आहोत. तर इथे मी हे असं छान वाटण तयार करून घेतलं आहे. याला सुंदर असा कलर आलेला आहे मिरचीमुळे. पाणी न घालता हे वाटण तयार करून घेतलेलं. तेल गरम झाल्यावरती हे वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर वाटण आपण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे. मस्त तेलावरती हे छान परतून घेतलं की यातलं जे मॉइश्चर आहे टोमॅटोमुळे जे तयार झालेलं असतं ते सगळं निघून गेलं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता वाटणाचा सुंदर कलर बदललेला आहे आणि यातलं मॉइश्चर जे आहे तेही निघून गेलेलं आहे. तर मस्त हे वाटण आपण 4 ते 5 मिनटं परतून घेतलेलं आहे तेलावरती. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे. थोडीशी हळद टाकणार आहे आणि इथे मी 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे तो टाकणार आहे. आता हे मसाले आपण या वाटणासोबत एकत्र करणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. आता वाटण करपू नये म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे मसाले या पाण्यासोबत छान शिजवून घेणार आहे. एक 2 ते 3 मिनटं हे मसाले आणि हे वाटण जे आहे ते पाण्यासोबत छान आपण परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटाने हे वाटण छान परतून झालं की आता यामध्ये मी पनीरचे क्यूब्स आणि फ्रोझन वाटाणा जो होता तो पाण्यामध्ये काढून ठेवलेला होता तो घालणार आहे. हा व्यवस्थित मिक्स करायचा. साधारण इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी भरून फ्रोझन वाटाणे आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की तुम्हाला हवं आहे तेवढं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी आणून द्यायची. आता यामध्ये आपण काजू घातलेले होते त्यामुळे भाजीची पुन्हा थोडीशी ग्रेव्ही होते, थोडंसं घट्टसर होते, त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच घालायचं. झाकण ठेवून मी 5 ते 7 मिनटं याला उकळी काढून घेणार आहे. आपली भाजी तयार झाली. आता एका पातेल्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेणार आहोत. इथे आपण दाल फ्रायची तयारी करतोय. तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे टाकायची आणि कढीपत्ता टाकून ही छान फोडणी तडतडून द्यायची. आता यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची मी टाकलेली आहे तीही छान परतून घ्यायची. लसूण थोडासा खरपूस रंगावरती झाला की आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटोमुळे आपल्या ज्या दाल फ्रायला थोडासा टँगीचा फ्लेवर येतो. आता टोमॅटो परतून झाला की यामध्ये थोडंसं हिंग घालायचं. हिंगामुळे आपण जी डाळ वापरलेली आहे त्याचा आपल्याला पित्त होत नाही आणि पचायला मोकळी होते. सोबतच थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर अशी फोडणीमध्ये टाकली की त्याची चव खूप छान येते. ही सगळी फोडणी आता आपण छान परतून घेणार आहोत. यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत. तर हळद आपण डाळ शिजवतानाही टाकली होती आणि मीठही टाकलेलं त्यामुळे ते बेताने टाकायचं. आता ही शिजवलेली डाळ आपण सगळी यामध्ये टाकून घेणार आहोत. तर व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला किती घट्टसर किती पातळ करायची त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याला एक छान उकळी काढून घेणार आहोत. तर मस्त अशी ही आपली दाल फ्राय तयार झालेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पुन्हा थोडंसं तेलामध्ये लाल मिरची टाकून याचा तडका वरून देऊ शकता. तर आता दाल फ्राय तयार झाले ते साईडला ठेवूयात. इथे मी खमंग कोशिंबीर करून घेणार आहे. त्यासाठी मी काकडी छान खिसून घेतलेली आहे. यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. आता यामध्ये मीठ जे आहे ते आपण नंतर जेव्हा खायला घेणार आहोत तेव्हा टाकायचं, कारण काकडीला मिठामुळे पाणी सुटू शकतं. आता तुम्ही यामध्ये दहीही टाकू शकता, त्यानेही खूप छान चव येते, पण मी लहान मुलांना देणार आहे त्यामुळे दही नाही टाकलेलं.
आता आपली भाजी झाली, कोशिंबीर झाली, छान बासुंदी तयार झाली. आता आपण इथे चपाती छान बनवून घेणार आहोत. तर मी चपाती लाटून घेतलेली आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकली. थोडीशी एका साईडने भाजली गेली की उलटी करायची आणि दोन्ही साईडने छान आपण खरपूस अशी भाजून घेणार आहोत. थोडीशी हाताने उलातनं जर न लावता हाताने हलवून घेतली तर आपली चपाती छान टम्म फुगते. तर दोन्ही बाजूंनी मी याला छान तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता चपातीला आपल्या छान फुगा आलेला आहे, टम्म फुगलेली आहे. त्यामुळे चपाती छान मऊसूद होते. तर चपाती आपली छान भाजून झालेली आहे. तर गरमागरम अशी आपली चपाती तयार आहे. आता आपण प्लेटिंग करूयात. तर ताटामध्ये आपण मस्तपैकी जी चमचमीत पनीरची भाजी बनवली ती घेतलेली आहे. सोबतच मस्त गोडसर बासुंदी, गरमागरम दाल फ्राय, यासोबत खमंग आपण कोशिंबीर केलेली ती, छानपैकी भाताची मुदी पाडून घेतलेली आहे. गरमागरम 2 चपात्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच तुम्ही जे काही तळण तळलेलं असेल किंवा भजी, कुरडई काही जे तुम्ही तळून ठेवतात ते ठेवलं तरीही चालेल. मस्त अशी ही चमचमीत अगदी झटपट बनणारी दसऱ्याची थाळी तयार झालेली आहे. तुम्ही पाहिलंत वेळ लागत नाही. जर वेळेचं योग्य नियोजन केलं आणि तयारी केली तर ही थाळी बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर ही थाळी तुम्हीही बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. अशामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.